नमस्कार. आज आपण एका अशा खगोलीय शोधाबद्दल बोलणार आहोत जो यापूर्वी कधीच घडला नव्हता. चला तर मग जाणून घेऊया एका दूरच्या ताऱ्यावर आलेल्या वादळाबद्दल. एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल की ही जी सौर वादळं आहेत ती फक्त आपल्या सूर्यावरच येतात की दूरवरच्या ताऱ्यांवरही असं काही घडत असेल. बरं, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे. खगोलशास्त्रज्ञांनी चक्क इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सूर्यापलीकडे एका दुसऱ्या ताऱ्यावरून येणारं प्रचंड वादळ, ज्याला आपण स्टेलर स्टॉर्म म्हणतो, ते पाहिलं आहे. खरं तर विज्ञानाच्या दृष्टीनं ही एक ऐतिहासिक घटना आहे. आता या ताऱ्यांवरील वादळाला शास्त्रीय भाषेत कोरोनल मास इजेक्शन किंवा CME असं म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जसं आपल्या सूर्यावरून ऊर्जेचा आणि प्लाझ्माचा एक प्रचंड लोळ अवकाशात फेकला जातो, अगदी तसंच काहीसं त्या दूरच्या ताऱ्यावर घडलेलं आहे. आणि ही घटना आपल्यापासून किती दूर घडली असेल याचा अंदाज आहे? तब्बल 133 प्रकाशवर्षे दूर. जरा विचार करा, एवढ्या प्रचंड अंतरावरून हे पाहता येणं हेच एक खूप मोठं वैज्ञानिक यश आहे. ज्या ताऱ्यावर हे वादळ उठलं आहे त्याचं नाव आहे STKM 11262. हा एक रेड ड्वार्फ आहे, म्हणजे एक लाल बटुतारा जो आपल्या सूर्यापेक्षा आकाराने लहान आणि थंड असतो. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की एवढ्या दूरची घटना पाहणं नक्की शक्य झालं तरी कसं? तर याचं उत्तर दडलंय एका खास दुर्बिणीमध्ये. या दुर्बिणीचं नाव आहे लो फ्रिक्वेन्सी ॲरे किंवा सोप्या भाषेत लोफार. याच एक्स्ट्रॉर्डिनरी तंत्रज्ञानामुळे हा अविश्वसनीय शोध शक्य झालाय. लोफर ही काही आपली नेहमीची दुर्बीण नाही. ही संपूर्ण युरोपभर पसरलेली एक विशाल रेडिओ दुर्बीण आहे. तिचं मुख्य केंद्र नेदरलँड्समध्ये आहे आणि ती ॲस्ट्रॉन नावाच्या संस्थेने विकसित केली आहे. पण लोफार इतर दुर्बिणींपेक्षा इतकी खास का मानली जाते? चला तिचं वैशिष्ट्य काय ते समजून घेऊया. बघा, पारंपरिक दुर्बिणींना आकाशातल्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी फिरावं लागतं, बरोबर? पण लोफारचं वैशिष्ट्यच वेगळं आहे. ही जगातली पहिली अशी दुर्बीण आहे जी न हलता एकाच जागी स्थिर राहून एकाच वेळी संपूर्ण आकाश पाहू शकते. लोफर विश्वाकडे कमी रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून पाहते आणि याच कारणामुळे तिला अशा काही खगोलीय घटना दिसतात ज्या इतर अनेक दुर्बिणींना सहजासहजी दिसू शकत नाहीत. तर मग या शोधाचं आणि लोफारच्या एकूण कार्याचं नेमकं महत्त्व काय आहे? ताऱ्यांवरील वादळाचा हा शोध म्हणजे लोफारच्या व्यापक वैज्ञानिक मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दुर्बिणीचं मुख्य काम आहे विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधणं, सौर हालचालींवर लक्ष ठेवणं आणि अगदी आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की असे मोठे शोध सहसा एकाच उपकरणातून लागत नाहीत. या प्रकरणाचंही लोफारला XMM न्यूटन या अंतराळ दुर्बिणीकडून मिळालेल्या माहितीची जोड मिळाली. यातूनच विज्ञानातील सांघिक कार्याचं महत्त्व आपल्याला पुन्हा एकदा दिसतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपली क्षमता आता फक्त आपल्या सूर्यावरीलच नाही तर दूरच्या ताऱ्यांवरील हवामान पाहण्याइतकी वाढली आहे. आता ही नवीन क्षमता आपल्याला भविष्यात विश्वाची कोणती नवीन आणि अज्ञात रहस्य उलगडण्यास मदत करेल? हा एक खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?